पिकनिकसाठी स्पॉट शोधतायत. चला तर तुम्हाला गुंजन फार्मबद्दल सांगतो. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे गुंजन फार्म. गुंजन फार्ममध्ये घुसल्यानंतर नजरेसमोर तुमच्या पडते मोची. मोची म्हणजे झाडावर असलेले छोटेसं घरटं. या घरट्यावरती चढल्यानंतर अगदी सुंदर असे दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे गुंजन फार्म अगदी पाहण्यासारखे आहे. वेळ न घालवता संपूर्ण फार्म हाऊस बघून घ्यायचे आम्ही ठरवले. या ठिकाणी असलेली शांतता, संध्याकाळचे हे दृश्य अगदी मनमोहक होते. अचानक लक्षात आले या ठिकाणी स्विमिंग पूल सुद्धा आहे. तब्बल एक नाही तर 4 स्विमिंग पूल या ठिकाणी आहेत. ठरवले त्या स्विमिंग पूलकडे जायचे. हळूच दबक्या पावलांनी स्विमिंग पूलकडे काय चालले हे पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. पाहतो तर काय, अगोदरच त्या ठिकाणी काही मुलं त्या स्विमिंग पूलचा आनंद या ठिकाणी घेत होते. अगदी मनमोकळेपणाने. आठवड्याभराची त्यांचा तो स्ट्रेस तो या ठिकाणी ते घालवत होते. छान अशा त्या स्विमिंग पूलमध्ये उड्या मारणं, एकमेकांचे फोटो काढणं, एकमेकांना हसवणं, हे सगळं या ठिकाणी मनमोहक होते. अचानक पोटामध्ये कावळे ओढायला लागले. पाहतो तर काय, नाश्त्याला काय आहे पाहायला गेलो. अरे बापरे, समोर आली भेळ, गरम गरम खेकडा भाजी, मिरच्या. अरे वा, हे पाहून तर अगदी मन भरून गेले. आमच्या साहेबांनी काय केलं, इकडं तिकडं न पाहता डायरेक्ट ताव मारला आणि त्या नाश्त्याचा आस्वाद घेतला. हे सगळं करत असताना आजूबाजूची शांतता, इतर स्विमिंग पूल, इतर साईड आम्ही पूर्ण पाहून घेतल्या. हे डोंगराच्या ठिकाणी असलेल्या विविध टप्प्यांमध्ये हे फार्म हाऊस आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉटेजेस पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला फॅमिलीसाठी राहण्याचे रूमसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि वरती डोंगरावर गेल्यानंतर वरतून चढावरनं तुम्हाला या ठिकाणी सुंदर असे मनमोहक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी फार्मच्या समोरच जर पाहिलं तर बॅक वॉटर आहे. ते बॅक वॉटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा मनमोहक विविध गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही ठरवले की आता आपण दुसरीकडे चालले जायचं. ज्या ठिकाणी आम्ही आमचा रूम बुक केलेला होता. आम्हाला सगळ्यांना एका टेंटमध्ये राहायचं होतं. हळूच दबक्या पावलांना वरती चढत गेल्यानंतर हे टेंट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. हळूच त्या ट्रेनमधनं एंट्री मारली. एंट्री मारल्यानंतर पाहत होतं काय, आमचे सवंगडी आतमध्ये बसलेले होते. सवंगड्यांना हे सगळं आवडलेलं होतं म्हणूनच ते लोळत होते, मजा घेत होते. तर हे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कॉटेजेस वगैरे पाहायला मिळतील. हे सगळं संध्याकाळचं दृश्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. अगदी मनमोहक सुंदर असे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा सगळा आनंद झाल्यानंतर आम्ही ठरवलं की त्या बॅक वॉटरकडे जायचं. त्या बॅक वॉटरकडे जाताना संध्याकाळचा तो डुबता सूर्य, पाण्याचा लकलकता खळखळता आवाज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो. या ठिकाणी आम्ही सुंदर असे फोटो काढले. छान प्रकारे हे पूर्ण दृश्य नजरेमध्ये टिपून घेतलं. खरंच विकेंडला आलेला हा ट्रेस हा एका क्षणामध्ये निघून गेला. आपण नक्की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका. असा छान आनंद तुम्हाला, मला नाही वाटत दुसरं कुठे घेता येईल. या ठिकाणी तुम्हाला बोटिंग सुद्धा करायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्स बसून शांतपणे गाणी ऐकता येतात. या ठिकाणी तुम्हाला ती शांतता अनुभवता येते. शहरापासून दूर असलेली ही शांतता क्वचित आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. आमच्या सवंगड्यांनी अगदी मनमोहकप्रमाणे या ठिकाणी आनंद लुटला. हे आमचे दिनेश सर, हास्य सम्राट, यांनी तर खूप छान प्रकारे या ठिकाणी मजा घेतली. हे सगळं अशा प्रकारे दृश्य आपल्याला या फार्ममधून पाहायला मिळते. तर मित्रांनो, नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका. हे सगळं एन्जॉय करत असताना या फार्मची स्पेशालिटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं डान्स करता येतो. पाहिजे तशा प्रकारे आपण एन्जॉयमेंट करू शकतो.
सगळं या ठिकाणी बसण्याची व्यवस्थित सुविधा आहे. या ठिकाणी तुम्हाला अगदी मनमोहकप्रमाणे गाण्यांचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. तर आमचे साहेब तुम्ही पाहत असाल, नाळे साहेब, दिनेश साहेब या ठिकाणी गाण्यांचा आनंद घेत आहेत. कराओके लावून या ठिकाणी गाणी नाचत आहेत. सोबतच या ठिकाणी DJ सुद्धा आहे. संध्याकाळी नाईटला तुम्हाला DJ लावून दिला जातो आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढं नाचायला या ठिकाणी दिलं जातं. अगदी पाहिजे तशा डान्सवरती तुम्ही, गाण्यांवरती तुम्ही नाचा, डान्स करा. ही सगळी एन्जॉयमेंट तुम्हाला एका दिवसामध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळते. अगदी छान प्रकारचे या ठिकाणी फूड आहे. छान प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी नाश्ता मिळतो. सोबतच तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे या ठिकाणी सगळं जे एन्जॉयमेंट पाहिजे ते असा एन्जॉयमेंट तुम्हाला या ठिकाणी करता येतो. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि तुमचा विकेंड हा एका शानदार पद्धतीने घालवा.